तुळजापुरी आज भारावरी वसावारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या राम घोषात इंद्रायणी भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नारावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गाला गली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आमालेकरांची विठू माऊली तुझी वाट रात्रंदिनी घेतला पावला निवसा टाळ घोषातून साध येते तुझी धावते वैष्णवाला दिशा ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आमालेकरांची विठू माऊली
हॅलो या अखंड नाम सप्त्याला भेट देण्यासाठी आपल्या परिसरातील माननीय खासदार पेडसोने साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार आपल्या मंडळाचे ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सुरेशजी गांगुर्डे साहेब करतील. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा. साहेब आपल्याला 2 मिनिटं संबोधित करतील. त्याचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. आपल्या विभागातील कार्यसम्राट आमदार श्री सरदार तारासिंग ही इथे उपस्थित आहे. त्यांचं मंडळातर्फे हार्दिक स्वागत आहे. तारासिंगांचा पण सत्कार करून घेऊया. या तारासिंगजी आइए, पधारिए. विरल विरल कुछ ले गया. सत्कार करते थे आपका. अरे विठ्ठलाच्या कृपेने एकदम टकाटक. तारासिंगांचा मीच सत्कार करतो. पंढरीची अति वारी कधी पाहिली होती का? पा आमचे कीर्तनकार आणि मित्रांनी माझे छोटे बंधू सारखे रामभाऊ पण आहेत आणि आमचे सगळ्यात वडील असे तारासिंग पण आहे. आमदार पण आणि खासदार पण तुमच्या सेवेत आले. म्हणून पंढरीची अशी वारी आहे. रामभाऊ तुमच्यामुळे हा योग झाला. 2 आमदार आणि 1 खासदार. आणि आमदारीने आणि खासदार पण आम्ही इथे आलो आहे. आपला कीर्तन आणि कीर्तनकारांचा या भक्तीचा जो एक महासागर आहे त्या सागरातले छोटे बिंदू बनवून घेण्यासाठी मी ते आलेलो हो. हा जो भक्ती रस आहे ना तो वेगळाच आहे हो. एकदा माणूस कोणताही किती मोठा असो की छोटा असो तो एकदा भक्तीचा रस मध्ये जर स्वतःला वाहून घेतलं ना की ते जीवन जे आहे ना ते असं जीवन सहजतेने
आपण पूर्ण जीवन जिंकून वर जाऊ शकतो. आणि त्या भक्ती रसात विशेष करून जे जनतेने जे दिलं आहे, इतकं मोठं पद ठाण दिल्यानंतर पण तो राम भक्त बनून या पंढरीत त्या कीर्तनात दरवेळी जिथे संधी मिळते तसा आमचा राम कदम हातात होतो. मित्रांनो, आज एवढंच सांगणार आहे की भक्ती तर करावी, पण भक्ती करताना ती निर्मळ असावी, निर्दोष असावी, निस्वार्थ असावी. आपण जातो पंढरीच्या वारीत जातो किंवा रामाच्या देवळात जातो आणि जाताना मनात काही ना काही विचार चाललेले असतात आणि जाऊन माथा टेकून आपण काय मागतो? माझ्या मुलाला लवकर पास करून दे, माझ्या मुलीसाठी चांगला नवरा मिळू दे, किंवा मला लॉटरी लागू दे. तो भक्त देव म्हणतो, काय रे बाबा भक्त, इथे येताना पण हिशोब करून घेतो आणि 10 रुपये ठेवलं की 10 लाखाचा आशीर्वाद मागतो. म्हणून परंतु तो भक्त निर्मळ मनाने निस्वार्थ मनाने जातो, त्याला जे प्राप्त होते ना ते सुख आणि शांती प्राप्त होते, त्याची जगात कुठे किंमत नाहीये. म्हणून त्याला आपण निर्मळ मनाने या भक्ती रसात आज आपल्याला वाहून घेऊया. बोला बोला पंढरी कवर सन्माननीय मुलुंडचे कार्यसम्राट आमदार माननीय सरदारजी तारासिंग यांचा सत्कार विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टचे ट्रस्टी सुरेश गांगुर्डे करतील असे मी त्यांना विनंती करतो. आज मैं यहाँ पर राम कदम का दूसरा रूप देखने के लिए आया. क्या बात है. अभी तक तो मैं आमदार के नाते उनको रोज मिलता हूँ, परंतु मुझे लोग बोलते हैं कि वो भक्त है, उसका नाम जैसे राम है उसी प्रकार से वो राम का कीर्तन करता है. तो मैं शाहपुर से सिर्फ ये देखने आया कि राम का दूसरा रूप क्या है. और इसके साथ ही भाग्यवान आप लोग हैं. आज इतवार का दिन है, कोई मॉल में फिरता होगा, कोई सिनेमा में फिरता होगा, मगर जो लोग यहाँ पर कीर्तन करने आए हैं वो भाग्यवान है जो राम कदम का कीर्तन सुनने के आए हैं. और जो लोग घर में सोए होंगे, दारू पीते होंगे, उनकी किस्मत खराब है. किस्मत उनकी अच्छी है जो यहाँ पर बैठ के आज वारकरी समाज का कीर्तन. मैं अधिक नहीं बोलते हुए भगवान से प्रार्थना करता हूँ कि राम को जिस तरह से राम कदम का नाम है उस तरह से इसको शक्ति दो और ताकत दो, ताकि इसी तरह से कीर्तन करते करते जिंदगी सबकी सफल कर दे. इतना ही मेरा आपको या विठ्ठल रुक्मिणीची मंदिराची सुरुवात 啊。